The word for 2025 is, या वर्षाचं 20 म्हणजे 2025 यासाठीचं वचन आहे. what? काय आहे सांगा पाहू. Daniel दानियल 2 20 आणि 21. He gives wisdom to the wise and तो ज्ञानांना ज्ञान देतो आणि wisdom to the wise तो बुद्धिमानाला बुद्धी देतो and understanding to those who knows. आणि ज्याला माहिती आहे त्याला तो अधिक माहिती समजदारीचा असा आत्मा देतो. So we all have hold on to this promise. Yes. आता आपण सर्वांनी ह्या वचनाला धरून चालायचं आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही हे वचन धरलेला आहे. The word of God परमेश्वराचं वचन in two ways. परमेश्वराचं वचन हे दोन रीत्या आपल्यामध्ये कार्यरत होत असतं. One, it works like a rain which instantly works, it wets us, it comes fastly. I didn't get. It works like rain. अच्छा, तो पावसाप्रमाणे चालतो. जशी वर्षा होते, पाऊस पडतो आणि आपल्याला लगेच ओल्ल करतो, तसं ते चालत असतं. Quickly it comes fast. पटकन येतं, सरी येते, आपण भिजतो आणि रप 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 भिजलो. Good. She's learning Kannada also. She's translating Kannada. Good. Another one, it works like a dew. It works like a snow. आणि तो दुसऱ्या पद्धतीने कार्यरत कसा होतो तर तो एक दव बिंदू किंवा तो जसा बर्फ पडतो तसा तो कार्यरत It होतो. works slowly. The word of God is saying it works slowly. It moves and it touches. It may take time, but it touches. ते जे देवाचं वचन आहे ते स्पर्श किंवा आपल्यामध्ये कार्यरत होतं पण थोडं हळूवारपणे होऊ शकतं. But sure, the word of God works in our life. पण प्रियांनो, नक्कीच परमेश्वराचं वचन हे आपल्या जीवनात कार्यरत होतच. So we will meditate on this word today, that how God wants to grow in wisdom. आता आज आपण ह्या समयाला ह्या वचनावरती आपण मनन करणार आहोत की परमेश्वर आपल्या ज्ञानामध्ये भर कशी पाडू शकतो. We got the word. आपल्याला वचन मिळालेलं आहे Wisdom to the wise. आणि वचन काय सांगतंय की आपल्याला जे बुद्धिमान आहेत त्यांना तो अधिक बुद्धिमान करणार आहे. So how we need to grow in wisdom, that is what we are going to meditate on today's Sunday. आजच्या रविवारी आजचं वचन आपण काय मनन करणार आहोत तर परमेश्वर हे आपल्याला कसं कार्यरत मध्ये आणणार आहे त्याच्यावर आपण मनन करूयात. The book of Isaiah, यशायाचं पुस्तक chapter 33 verse 6. 33वा अध्याय आणि 6वं वचन. यशाया 33:6. तुझ्या काळी स्थिरता वसेल, तुझ्या काळी स्थिरता वसेल, तारण सुज्ञता व ज्ञान याचे वैपुल्य होईल, परमेश्वराचे भय त्याची निधी होईल. I will be sure foundation for your times. Who is speaking? This is a promise. Once again, promise for us that He is a sure foundation for your times. इथे आपल्याला ह्या वचनामध्ये जे सांगण्यात येत आहे तर हे कोण बोलत आहे? परमेश्वर बोलत आहे. आणि परमेश्वर आपल्याला काय म्हणत आहे की तुझ्या काळी स्थिरता वसेल. Sure foundation for your times. आणि इथे असं म्हणत आहे एक वेगळ्या ट्रान्सलेशन मध्ये की तुझी भक्कमता नक्कीच काय आहे तर तुझं जे रोवणीकरण आहे, तुझं जे फाउंडेशन आहे ते कसं आहे, तुझ्या वेळेमध्ये हे पूर्णत्वामध्ये आहे. Second thing is a rich store of salvation and wisdom and understanding. आणि वैपुल्य कशामध्ये होणार आहे तर तुझ्या तारणामध्ये, तुझ्या सुज्ञतामध्ये आणि ज्ञानामध्ये. And the key to this treasure is the fear of the Lord. आणि ह्याच्यासाठीची जी किल्ली आहे, गुरु किल्ली आहे ती म्हणजे परमेश्वराचं भय. We all prayed in the beginning of the year that we need growth. Yes?
आपण सर्वांनी प्रार्थना केली की आपल्याला काय पाहिजे, आपल्यामध्ये मंडळीमध्ये आपण वाढलो पाहिजे. We need individual growth. We need the growth of the church. We need to grow in many areas where the country should progress. आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रात वाढायचं असं निश्चय केलेला आहे. वैयक्तिकरित्या आपल्या मंडळीमध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या देशामध्ये देखील आपण काय पाहावी अशी वाटते, वृद्धी पाहावी. So in order to grow, the first and the essential element to the growth of an individual is what? आणि महत्वाचं कोणतं काम आहे किंवा महत्वाची कोणती गोष्ट आहे आपली वृद्धी व्हावी ह्यासाठी? ज्ञान, आपलं ज्ञान. So if an individual grows, automatically when an individual is mature, when an individual has the sense of understanding, the spirit of understanding, the spirit of knowledge rests upon him, then he will be a source in the good source in the church. आणि जर वैयक्तिकरित्या एखादा व्यक्ती ज्ञानाने परिपूर्ण असेल, स्वतःला त्याला भरपूर ज्ञान असेल, तर तो आपल्या आसपासच्या लोकांसाठी, आपल्या मंडळीसाठी आणि आपल्या शहरासाठी तो नक्कीच काय असणार आहे, वृद्धीचं कारण ठरणार आहे. When church is strong, when church is full of wisdom, when church is full of understanding, then the nation will also have a resourceful people. It has a good human resource in the country. आणि जर मंडळीमध्ये असे ज्ञानाने भरलेले व्यक्ती असतील तर काय होणार आहे, ते नक्कीच आपल्या शहरासाठी आणि आपल्या देशासाठी एक विशिष्ट रिसोर्स स्त्रोतचा कारण होणार आहे. So a country, if it has good human resource, then that country is known to be a developed country. आणि जर एखाद्या देशामध्ये योग्यरित्या मनुष्याचं किंवा मनुष्यबळ असेल तर ते काय आणणार आहे, ते जे देश विकसित होणार आहे. It's a developed, it's already in the process that it is developed. ते विकसित देश असं म्हणून गणलं जाणार आहे. So I and you need, now it is a need of the hour that we need to grow in wisdom. आणि म्हणूनच प्रियांनो, गरज काय आहे तर ह्या समयाला आपण ज्ञानामध्ये वाढण्याची गरज आहे. Last Sunday our pastor was telling that in the year when we enter 2026 we will not be the same as we are in 2025. गेल्या रविवारचं जर वचन तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये पास्टरांनी सांगितलं होतं, जसे आपण आज आहोत तसेच आपण 26 मध्ये राहणार नाही. We will enter into a higher level of maturity. We will enter into a higher level of wisdom and understanding. आपण एक वेगळ्या स्तरावर जाणार आहोत आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या परिपक्वतेमध्ये. When a man of God speaks something here, it is we need to receive and we need to work on it. आणि प्रियांनो, जेव्हा देवाचा सेवक या वेदीवरून जेव्हा तो बोलतो त्यावेळेस ते आपण ग्रहण करणं आणि ते आपण स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. Because every prophecy needs work. कारण की प्रत्येक भविष्यवाणी जी होते त्याच्यासाठी कार्य होणं हे गरजेचं असतं. The people here, they speak and we just keep quiet and nothing happens. इथून वेदीवरून सेवक बोलतात आणि आपण गप्प जर बसलो तर काही कार्य होणार नाही. The things will come from God, but we are the one who receive and how we take and how we apply in our life. So this is all the work of wisdom. देवाचं वचन किंवा देवाची वाणी या वेदीवरून येणार, परंतु आपण कसं कार्य करतो त्याच्यावर अवलंबून आहे की आपली मंडळी किंवा आपण कसे वाढणार आहोत. So let us understand what is this fear of the Lord. तर आपण समजून घेऊ प्रियांनो की देवाचं भय म्हणजे काय. So fear of the Lord is the key to wisdom. परमेश्वराचं भय हे एक की आहे, आपल्या एक चावी आहे आपल्या ज्ञानासाठी. God is having a rich storehouse. परमेश्वराकडे एक मोठं स्टोर हाऊस, गोडाऊन आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत. Treasure. अच्छा, त्याच्याकडे खूप सारी संपत्ती, खजाना आहे. So then he wants to give the key of that treasure to you and me. त्या खजान्याची चावी तो आपल्याला देऊ इच्छितो, तुम्हाला आणि मला. Key of the treasure. आणि ही चावी आहे त्या
खजान्याची. If I want to get access to any treasure, I should have a key. आणि जर एखाद्या खजान्याची किंवा एखादं मला कुलूप उघडायचं असेल तर माझ्याकडे तिची चावी असणं आवश्यक आहे. So the key is the fear of the Lord. आणि इथे वचन आपल्याला सांगतं की परमेश्वराचं भय ही गुरुकिल्ली आहे. You and I, we need to have this key with us today. आणि तुम्हाकडे आणि माझ्याकडे ही चावी असणं गरजेचं आहे प्रियांनो. So what is the fear of the Lord? What the Bible says fear of the Lord, we will see directly into that. Fear of the Lord means getting afraid of the God, then running away from Him. देवाचं भय म्हणजे त्याच्याकडून पळणं किंवा घाबरून बसणं असं काही नाहीये बरं का. So Job 28:28. योग 28:28. योबाचं पुस्तक 28वा अध्याय 28वं वचन. तो मानवाला म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञता होय. So these are the two things we need to understand it clearly, because the word, there is clarity in the word of God. There is no confusion. The wisdom that comes from above is pure. आणि परमेश्वर प्रियानो लक्षात घ्या की कोणताही दुसरा विचार किंवा परमेश्वराचं वचन जे आहे ते एकदम स्पष्ट आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे? तो मानवाला म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञता होय. हे दुसरा मुद्दा आहे जो आपण पाहणार आहोत. Fear of God is to turn away from evil. आपण दुष्टतेपासून दूर राहणे म्हणजेच सुज्ञता होय. So I want the key. I have the heaven's treasure here, and then the evil, the world, whatever it is, I have to make a turn. आणि म्हणूनच जी दुष्टता आहे, जे नाही म्हटलेले कार्य आहेत, जे सैतानाकडूनचे कार्य आहेत, त्या कार्यापासून मला फिरायचंय. किल्ली काय आहे? त्या दुष्टतेपासून मला फिरणं हीच किल्ली आहे. Can we say turn? काय आपण म्हणू शकतो? फिरणं. Turn. टर्न. Turn. Where? कुठं फिरायचंय? To the goodness of God. परमेश्वराचा चांगुलतेकडे आपण The फिरायचंय. treasures of God. परमेश्वराची जी संपत्ती आहे, खजाना आहे, त्याच्याकडे फिरायचंय. From this view, from the view of distractions, from the view of confusion, from the view of other things which is not useful, because the wisdom of the world is foolishness, God says. कारण की आपण कशाकडून फिरायचंय प्रियांनो? तर जे जगिक गोष्टी आहेत, जे आपल्याला मोहात पाडतात, त्या गोष्टीकडून आपण फिरायचंय. जी गोष्ट परमेश्वराकडून नाहीये, जी सैतानाकडची आहे, जी आपल्याला आकर्षित करून घेते, जी आपल्याला कन्फ्युजन, गोंधळात पाडते, त्या गोष्टीकडून आपण फिरून कुठं जायचंय बरं? परमेश्वराकडे. I have the key now. आणि त्याची चावी आता आपल्याकडे आहे. I have the key to the treasure. जर मी फिरलो तर माझ्याकडे चावी आहे. So now I turn to the goodness of God. आणि आता आपण काय करत आहोत? तर आपण परमेश्वराच्या चांगुलतेकडे आपण वळत आहोत. I will not turn back now. आता परत मुडणार नाही आपण. Now after turning, the next step what I have to do? आणि एकदा आपण जर वळालो परमेश्वराकडे, त्याच्या खजिनाकडे, I have to listen. तर आपल्याला ऐकायचंय प्रियांनो. I have to listen. आपल्याला ऐकायचंय. Say turn, फिरा, वळा, listen. ऐका. I will take you to one very excellent and the wisest man. The wisest. मी तुम्हाला एकदम एकदम परिपूर्ण असलेला सुज्ञ व्यक्तीकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. काय तयार आहात का तुम्ही? The wisest is the superlative degree. आणि डिग्री नाही, डिग्री ती पदवी नाहीये. पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह असं. Degrees of comparison. ओके, तुलनेतलं सगळ्यात उंच म्हणजे त्याच्यासारखं काही नाही. बेस्ट. We are learning. आपण शिकत आहोत. We are in the way of perfection.
आपण शिकत आहोत आणि आपण परिपूर्णतेकडे जात आहोत. Everybody is learning. New day, new learning. नवीन दिवस आणि नवीन शिकणं आणि So परिपूर्णतेकडे everybody knows चालणं. कुणाला माहितीये का तो सुज्ञ एकच द म्हणजे एकच The पर्टिक्युलर wisest man in the Bible, King Solomon. किंग शलमोन. First Kings राजा. chapter 3 verse 5 onwards. पहिले राजे 3:7 पासून आपण पाहणार आहोत. 5 onwards. अच्छा 5 पासून पाहणार आहोत. कोण आहे तो सगळ्यात सुज्ञ असा व्यक्ती. अच्छा 3:5. This key is in my hand now. आता गुरुकिल्ली माझ्या हातात आहे. I have turned and I am in the process of listening. मी वळालो आहे आणि आता मी ऐकण्यास तयार आहे. So listen. आता आपण वचन ऐकूया. Somebody read. कोणीतरी वाचा प्लीज. परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले. देवाने त्याला म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, Wow. तो मी तुला देईन. Sir, 1 minute. Once again, back more. 7. या वचनात काय म्हणत आहे? In Gibeon, आता गिबोन मध्ये this was a place where Solomon he was worshipping, he was giving sacrifices to the Lord. आणि इथे शलमोन राजा काय करत होता? परमेश्वराची आराधना आणि वेदीवरती तो अर्पण करत असे. So that time, God appeared to Solomon in a dream by night, आणि रात्री शलमोन राजाला त्याला काय म्हटलं? हे स्वप्न पडलं and God said, "Ask what I shall give you." आणि त्यांनी दर्शन देऊन परमेश्वराने विचारलं. देव त्याला म्हणाला की तुला पाहिजे तो वर माग, So, तो मी तुला देईन. so if God appears to us in a dream and asks, "What do you want?" आणि जर समजा तुम्हाला स्वप्नात देवानी दर्शन दिलं आणि म्हटलं काय पाहिजे सांग बरं So तुला, what will be our asking? तर तुम्ही काय मागाल बरं? Can be different according to person to person. आता जे जे तुमच्या गरजा आहेत, जे व्यक्ती आहे ते व्यक्तीपणे वेगवेगळं असू शकेल. But what is the choice of Solomon? पण शलमोन राजाने काय मागितलं आपण पाहूयात. Continue. शलमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याच्यावर तुझी मोठी दया असे. तो तुझ्या समोर तुझ्याशी सत्याने नीतीने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलेस आणि वस्तुस्थिती ही अशीच आहे. So first thing what we see here is Solomon he started praising God. आणि आपण पहिला काय बघतो पहा, जेव्हा तो उत्तर देत आहे त्यावेळेस पहिल्यांदा तो काय करत आहे? देवाला तो गौरव देत आहे. He didn't ask, "Oh God, you appeared in my dream. I want 1 crore rupees. I want that." This he didn't ask. He said, "Praise God. You have given me the stability. You have placed me on the throne." He praised God. त्यांनी काय केलं प्रियांनो? तर पहिला त्यांनी परमेश्वराला स्तुती दिली किंवा त्यांनी परमेश्वराला गौरव दिलं आणि गौरव देत देत म्हणाला की तू मला स्थिर ठेवलंस, तू माझ्या बापाला आशीर्वाद दिलास. या सर्व गोष्टींनी तो त्याला धन्यवाद म्हणत होता. See, every wise man. Now we see in Daniel also. Last week we have studied that when God gave Daniel the interpretation of the dream, the first thing what he did, he praised God and then he approached the king. पहा प्रियांनो, गेल्या रविवारी देखील आपण जेव्हा पाहिलं, दानिएलाने पण काय केलं की जेव्हा त्याला उत्तर मिळालं त्या स्वप्नाचं त्यावेळेस त्यांनी देवाला धन्यवाद दिला आणि त्यांनी देवाचा गौरव केला. And then he went and gave the interpretation. आणि मग जाऊन त्यांनी ते राजाला काय केलं? स्वप्न जो होतं ते सांगितलं. Here even Solomon, he is first praising God. आणि इथं देखील शलमोन राजा काय करतो प्रियांनो? तो देवाला गौरव देतो. So what we need to learn from both the characters is praising God is wisdom. तर आपण दाविदाकडून आणि शलमोन राजाकडून काय शिकत आहोत? तर आपण देवाला गौरव दिला पाहिजे. Worshipping God is wisdom. त्याची स्तुती आराधना करणं हेच ज्ञान आहे प्रियांनो. Then continue with 7, 9. 7 ते 9 वचन वाचा प्लीज कोणीतरी. 9 you take. अच्छा 9 घ्या. 3:9 1 राजे 3:9. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या संवेद करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? Yes, amen. So this is the word we have to take for this year. We should ask God for the spirit of discernment.
आणि यावेळेस प्रियांनो, आपण देखील हे वचन आपल्या मनामध्ये बांधून घेऊया, आपल्या चित्तावरती लिहून घेऊया, मनन करूया. काय करायचं आहे तर बरे वाईटाचे विवेक करता यावे यासाठी तू ज्ञान दे. जसं शल्मोनाने मागितलं तेच ज्ञान आज आपण देखील मागूयात प्रियांनो. He is a king. He became humble before God and he said, I am very small, I am like a child, I don't know. So you give me wisdom so that I will rule your people Israel where you have placed. Authority comes from God, wisdom comes from God. So when we are humble, when we seek Him, when we fear Him, He blesses us with the spirit of understanding. तर प्रियांनो, लक्षात घ्या, शल्मोन राजा हा राजा होता, एवढा इस्रायलाचा राजा होता, तरी देखील तो नम्र झाला, तो वाकला आणि त्यांनी काय केलं, परमेश्वराकडून मागितलं. जे आपल्याला राज्य मिळतं किंवा जे आपल्याला ज्ञान मिळतं हे कुठून मिळतं तर परमेश्वराकडूनच मिळतं. सर्व गोष्टी परमेश्वराकडूनच मिळणार आहे. तर त्याच्या समोर आपण नम्र व्हायचं आहे आणि तसंच ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य त्या परमेश्वराकडून मागायचं आहे जो पुरवठा करणारा आहे. 10व वचन. And the speech pleased the Lord that Solomon had asked this thing. शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. Is Lord pleased with our speech today? काय आपण जे बोलतो, भाषण करतो, त्या भाषणाद्वारे परमेश्वर प्रसन्न होतो का प्रियांनो? Because speech, there is a lot of things we see in Bible that the word says tame your tongue because the power of death and life is in our tongue. कारण की पवित्र शास्त्र देखील आपल्याला सांगतं की जीवन व मृत्यू ही तुझ्या जिभेमध्ये आहे किंवा तुझ्या मुखाच्या शब्दाच्या सामर्थ्यामध्ये आहे. I have read in one book that tongue is the strongest muscle in the human body. आणि मी एका पुस्तकामध्ये वाचलं आहे की जी आपली जीभ आहे ही सगळ्यात मजबूत असा स्नायू आहे. Am I right? मसल, Doctor? स्नायू, Correct? बरोबर आहे का? सगळ्यात मजबूत असं स्नायू आहे तो. So we need to train it. आणि म्हणूनच ह्या मजबूत स्नायूला आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे We प्रियांनो. need to train our tongue where we only praise, worship and our tongue will please God. आणि आपण असं आपल्या त्या जिभेला प्रशिक्षण द्यायचं आहे की आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तो परमेश्वराला प्रसन्न करेल. Because most of the problems arises out of tongue. कारण की खूप साऱ्या समस्या कशातून उद्भवतात तर आपल्या भाषणातून. So we need to train our tongue. We need to speak in such a way. We need to polish ourselves in 2025. That 2026 we should be going in perfection. We need to grow higher and higher. आणि असंच जसं आपण स्टार्टिंगला वचन म्हटलं होतं की 25 ते 26 या दरम्यान आपण परिपूर्णतेकडे जाणार आहोत, परिपूर्णतेकडे वळणार आहोत. तर आपण तसंच प्रशिक्षण घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्याद्वारे परमेश्वर प्रसन्न होणार आहे. Yes. Then what God gave answer? आणि परमेश्वराने उत्तर काय दिलं पहा. पुढचं वचन 1 राजे 3:11. देव त्याला म्हणाला, तू असला वर मागितलास, दीर्घ आयुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितलीस. 12. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो, मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्या समोर पूर्वी कोणीही झाला नाही व पुढे होणारही नाही. तसा ज्ञानी तो परमेश्वर झाला. आमेन. परमेश्वराने तेवढं ज्ञान त्याला दिलं. Our God is a God of wisdom. परमेश्वर, आपला परमेश्वर हो ज्ञान देणारा परमेश्वर आहे. There is no one who can stand before him. आणि त्याच्या समोर उभारण्याची कुणाचीच पात्रता He नाही. gives beyond our imagination. आपल्या कल्पने पलीकडे देणारा असा तो He परमेश्वर asked आहे. only the spirit of understanding, but what God gave him. त्यांनी नुसतं विवेक बुद्धी मागितली आणि परमेश्वराने त्याला काय काय दिलं पहा. He gave him
riches. त्यांनी त्याला धन दिलं, He gave him wisdom. त्याला त्यांनी विवेक बुद्धी दिली, He gave him long life. त्याला आयुष्य दिलं. He gave all the things which his life, all the times of his life needed. He gave him that. त्याला त्याच्या जीवनामध्ये लागेल तितकं परिपूर्णतेने त्यांनी परमेश्वराने पुरवलेलं आहे. Wisdom, त्याला विवेक बुद्धी, wisdom, honor, आणि त्याला आदर दिला, and good health. आणि त्याला त्यांनी शक्ती दिली. The fear of the Lord brings चांगली. all these three blessings in our life. आरोग्य दिलं, आणि हेच तीन गोष्टी, ज्ञान आहे, मग त्याला Honor, आदर आहे, आणि चांगली आरोग्य, ज्ञान आणि आदर, ह्या तिन्ही गोष्टींनी परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. long life and longevity is from God only. जे आपलं दीर्घ आयुष्य जे आहे ते परमेश्वराकडूनच आहे. It is not our exercise, it is not our food, it is not our rest, it is not the lifestyle, but the longevity, the long life is from God. दीर्घ आयुष्य हे नुसतं परमेश्वराकडूनच मिळू शकतं. आपण काही आपल्या जीवनामध्ये करो, परंतु परमेश्वराकडूनच आयुष्य हे मिळू शकतं. This we have to take care. These are the steps we should take care. Not we have to neglect. We should take care. But everything, the source of the origin of all goodness is from God. आपण आहार आणि व्यायाम हे केलं तर पाहिजेच, परंतु जे दीर्घ आयुष्य आहे हे परमेश्वराकडूनच मिळतं. Then the second step is I have to listen and I have to praise God. The second step. आणि दुसरा मुद्दा जो आहे ते आहे तर आपल्याला परमेश्वराची वाणी ऐकायची आहे. Now he has given so much. त्याने आपल्याला एवढं परिपूर्णतेने दिलेलं आहे. I have the access to his treasure and his treasure is abundant. त्याचा खजिना जो परिपूर्ण खूप आहे, खजिना जो भरपूर आहे, त्या खजिन्याची किल्ली आता माझ्याकडे आहे. And it is abundant, full. तो खूप 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 कधी न संपणारा असा आहे. He is not God of scarcity, he is God of addition, he is God of multiplication, he is God of abundance. परमेश्वर कसा आहे, तो अधिक गुणाकार करून देणारा असा परमेश्वर आहे, अधिक देणारा परमेश्वर आहे, किंवा परमेश्वराकडे अधिक आणि अधिक आहे असा पूर्ण असा परमेश्वर आहे. So when he blesses us, so we can be a blessing to the people around us. जेव्हा तो आपल्याला आशीर्वादित करतो त्यावेळेस आपण देखील आपल्या अवतीभोवती असलेल्यांना आपण आशीर्वादित करू शकतो. So the life of Solomon, it enriches not only his own life but the people who are around us. शल्मोन राजा स्वतःच जीवन त्याचं परिपूर्णतेचं नाही झालं, आशीर्वादाचं नाही झालं, तर शल्मोन राजा त्याच्या आजूबाजूत असलेल्या प्रत्येक लोकांसाठी एक आशीर्वादाचं कारण होता. I will tell you one example how wise people are blessing. In my own life, recently in the month of December, one team was given to me. I will tell you that story. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते जे आताच झालेलं आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अनेक वाईज पीपल in my school, in my college, there were 3 categories of people. माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. Those who were very smart, those who were very talented, they took in other activities. One in dance, one in singing. अच्छा, talented. हा, त्यांच्या कॉलेजमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, आणि जे एकदम स्मार्ट असे होते ते लोकांनी काय घेतलं, कुणी नृत्यामध्ये भाग घेतला, कुणी नाटकामध्ये भाग घेतला. And some were remaining, they were dumbos and because the word of God wants we should not tell fool to anybody. परमेश्वराचं वचन सांगतं की आपण कुणालाही मूर्ख असं म्हणू नये. So we have to be very careful when we speak. आणि म्हणूनच आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस आपण खूप सतर्क असणं गरजेचं आहे. They were not understanding that, and those people were given in my guidance. Come on, you do the direction and you have to train these group of people. आणि असा एक ग्रुप मला मिळाला होता ज्या ग्रुपमध्ये खूप असे स्मार्ट असतील असे नव्हते. Then it was really a challenge for me. आणि असा ग्रुप ट्रेन करणं हे म्हणजे त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सिस्टरांना भेटलं होतं. I was feeling I should cry. आणि त्यावेळेस खरोखर मला खूप टेन्शन आले, त्यांना टेन्शन आलेलं होतं, आणि ते रडू का काय करू असं झालं होतं. Teachers we can't even beat like one we can give that students
say, आणि "Don't stand here, do that, do this." We can't tell them. आणि ते त्यांचे सहशिक्षक होते म्हणून ते त्यांना काही मारू शकत नव्हते किंवा जास्त काही ओरडू देखील शकत नव्हते त्यांना. But I did that. Taking them, I did that. I completed it. पण तशा ग्रुपला घेऊन देखील मी ते काम जे मला देण्यात आलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. And it came out best. आणि ते जे काम त्यांनी केलं, कार्य जे केलं ते एकदम उत्तम असं झालं. But it reminded me of the thing that God uses people, any people who are available. पण मला त्यांना ती देवाचं वचन त्यांना आठवलं की जे उपलब्ध आहेत त्यांचा देवबाप उपयोग करून So घेतो. whatever we are smart, we are not smart, we are talented, what we think great about ourselves, only thing is we have to be available. Then God uses who you are, what you are. He changes us. Then He makes use, and we will be the best. पहा प्रियांनो, परमेश्वराला काय पाहिजे तर तुमची उपलब्धी पाहिजे. तुम्ही कितीही पैसेवाले असो, तुम्ही कितीही हुशार असो, तुम्ही कितीही सुंदर दिसणारे असो, या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, परंतु तुम्ही त्याच्यासाठी किती उपलब्ध राहता. तुम्ही उपलब्ध राहिलात तर परमेश्वर नक्कीच तुमचा उपयोग करून घेईल. This is how wisdom enriches our lives as well as the lives of people around us. आणि अशाच रीते कसं परमेश्वराचं ज्ञान आपल्यामध्ये कार्यरत होतं आणि आपल्यासोबत आपल्या परिसरामध्ये असलेल्यांचं देखील तो आपला उपयोग करून त्यांना देखील ज्ञान पुरवण्याचं काम देतो. Now the next thing is, now we have God has given us, He gave access to wisdom, He gave access to understanding. Now we have lot of things with us. आता प्रियांनो, परमेश्वराने काय दिलं? आपल्याला ज्ञान दिली, बुद्धी दिलं, परिपूर्णता दिली, भरपूर गोष्टी आता आपल्याकडे He has आहेत. given us honor, He has given us long life, He has given us understanding. आता त्यांनी आपल्याला समजदारी दिली, आपल्याला मोठं जीवन दिलं आणि त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे अजून? Wisdom, honor and long life. आदर दिलेला आहे, दीर्घ आयुष्य दिलेला आहे आणि आपल्याला त्यांनी ज्ञान देखील दिलेलं आहे. So should we be engrossed in this? आता काय आपण ह्याच्यामध्येच गुरफटून राहायचं आहे का? Where we have to put all this, we will see in the book of Matthew 7:24. आता ह्या 3 गोष्टी आपण कुठं त्याचा वापर करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. मत्ते 7:24. Jesus defines the wise man like this. आणि मत्ते 7:24 मध्ये आपण पाहतो, यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले आहे. आमेन. जोरात Clap for the Lord. परमेश्वरासाठी टाळ्या वाजवू. What is the definition of wise man? आता सुज्ञ व्यक्तीचा This is what Jesus says. येशू काय म्हणतो? सुज्ञ व्यक्ती कोण? तर जो माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले आहे. Who is this rock? आणि तो खडक कोण आहे प्रियांनो? Jesus. येशू. Jesus should be foundation for all the wisdom. आणि येशू हा आपला खडक पाहिजे, आपल्या ज्ञानाचा तो स्तोत्र पाहिजे. So this 2025 we will be growing in not only hear the word of God, but we will be the doers of the word of God. म्हणून आपण 2025 मध्ये नुसतं ऐकणारे बनणार नाहीये, तर आपण कार्य करणारे असे बनणार आहोत. Because the word of God says, if you hear and do, then you are wise. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं? तुम्ही जर ऐकता आणि ऐकून ते कार्यात आणता तर तुम्ही सुज्ञ आहात. If you only hear and don't do, what Jesus says next verse. आता पुढच्या वचनात ऐका, जर तुम्ही नुसतं ऐकता आणि काही कार्य करत नाही तर ते म्हणजे काय? ओके, दिस वन. मत्ते 7:26. तसेच जो कोणी माझे वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले आहे. अरे बापरे. वाळूवर काय टिकतं का? So in which category we are? तर आता आपण कोण आहोत? खडकावर बांधणारे का वाळूवर बांधणारे? Clear it is. It's so clear. एकदम स्पष्ट आहे प्रियानो. Wise and foolish. तुम्ही सुज्ञ आहात का मूर्ख आहात? We every Sunday we will hear
and we will do or no. प्रत्येक रविवारी आपण ऐकू, पण ऐकून ते कार्यरत करणार तर काय ठरणार, कार्यरत नाही करणार तर काय ठरणार. If you hear and do, you will be like wise. In one translation it is likewise, but some in other translation he is a wise man, the word of God says. पहा प्रियांनो, इथे स्पष्ट वचन आपल्याला सांगतं की जर तुम्ही ऐकून कार्य कराल तर तुम्ही काय ठराल, सुज्ञ ठराल, आणि वचन ऐकून जर कार्य करणार नाही तर तुम्ही मूर्ख ठराल. स्पष्ट आपल्याला इथे वचन शिकवत आहे. NIV it is a comparison, it is a simile, it is comparing like foolish, like wise. But in some other translations it is a metaphor. They are saying that you are wise, you are foolish. बायबलचे strong. बायबलचे ट्रान्सलेशन्स मध्ये आपल्याला NIV मध्ये सांगतात की मूर्खासारखा ठरशील किंवा सुज्ञ मनुष्यासारखा ठरशील, पण काही ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला डायरेक्ट सांगत आहे, स्पष्ट सांगत आहे की मूर्ख किंवा सुज्ञ. So where we are, which level we are in 2025, from how many years we are in Christ, where is our level? तर आता प्रियांनो, आपण विचार करायचा आहे की आपण कुठल्या पातळीवर आहोत, आपली पातळी आपण वाढवत आहोत का काय करत आहोत, आपण मूर्खतेमध्ये आहोत का सुज्ञतेमध्ये आहोत. Are we listening only to the word of God? काय आपण देवाचं वचन नुसतं ग्रहण करत आहोत का, and we are not on the rock the Christ? आणि आपण आपले घर खडकावर बांधत आहोत का नाही बांधत आहोत. When we listen and when we do, then we will be not ordinary people, but we will be extraordinary people who will influence the society. जेव्हा आपण वचन ऐकू, त्याप्रमाणे कार्यरत करू, त्यावेळी आपण साधारण मनुष्य राहणार नाही, तर आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपण एक विशिष्ट व्यक्ती असे होणार आहोत. Take this as a prophecy that this 2025 God uses us to be an influencers in the society. आणि यावेळेस आपण हे वचन स्वतःमध्ये घेऊयात की 2025 मध्ये परमेश्वर आपल्याला आपल्या भोवती असणाऱ्या लोकांसाठी म्हणून तो आपण प्रभावी असे व्यक्ती बनणार आहोत, आपल्या परिसरामध्ये असलेल्या लोकांसाठी. We will start working, we will be doing the things what God has told, we will hold on to the promise, we will stand on the promise. God says yes, it happens, it is yes, it is amen, we will be the influencers. आणि प्रियांनो, लक्षात घ्या, नुसतं आपण वचन इथून येणारं वचन ऐकणार नाहीये, तर ते वचन ऐकून त्याचं कार्यामध्ये आणणार आहोत, ते कार्यरत करणार आहोत, आणि हो आणि आमीन म्हणत ते वचन आपण ग्रहण करणार आहोत. We will help people to take decisions, we will be the people who will give godly counsel to the people around us. आणि प्रियांनो, आपल्यामध्ये किंवा आपण असे व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करूयात जो परमेश्वराच्या वचनाद्वारे अनेक लोकांसाठी एक आशीर्वादाचं कारण बनेल, त्यांना समजून सांगेल आणि त्यांना परमेश्वराच्या मार्गामध्ये चालवेल. Our children will be in the top positions of the system. आमेन. आपण काय करायचं आहे तर आपले लेकरं, घोषणा करायची आहे की आपले लेकरं हे पूर्ण जिथे जिथे त्यांनी कामामध्ये असतील तिथे ते एक उच्च पदावरती प्रस्थापित होणार आहेत. Our children will be an example, they will be a model where other children will see and they will glorify God and they will keep our children as a model. आणि आपले लेकरं इतके उंच स्तरावर जातील की त्याच्या आजूबाजूत असलेले लोक त्याला बघून चालण्याचा प्रयत्न करतील. Because the God of Solomon, the God of Daniel is our God. कारण की जो शलमोन राजाचा परमेश्वर होता, जो दानिएलाचा परमेश्वर होता, तोच आपला प्रभू आहे. He gave 10 times better. त्यांनी 10 पटीने चांगल्या गोष्टी असा परमेश्वर जो पुरवणारा आहे, तसा परमेश्वर आज आपला परमेश्वर आहे. 10 times his intelligence was better, his understanding was better than his generation. दानियल जो होता त्याचा कशी होती त्याची विवेक बुद्धी किंवा त्याची बुद्धी त्याच्या वयाच्या मानाप्रमाणे 10 पटीने जास्त होती. So our children will be also ahead in their generation. आमेन. आणि आपण असंच घोषित करायचे की आपले लेकरं देखील त्यांच्या या पिढीमध्ये एक उच्च स्तरावरचे लेकरं असणार आहेत. Can we give a clap to the Lord? काय आपण परमेश्वरासाठी टाळ्या वाजवू शकतो का? He has given the same promise.
कारण की तोच वचन अभिवचन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. Joseph was in pit, Joseph was in prison, Joseph was in palace. योसेफ कुठं होता? तुरुंगात होता. तर तिथे तो वेगवेगळ्या ठिकाणी असून देखील त्यांनी काय केलं? आणि योसेफ जेव्हा तुरुंगात होता, पण तुरुंगात असून देखील त्यांनी गौरव करत करत तो कुठे पोहोचला? तर तो शेवटी पंतप्रधान झाला. अनेक परिस्थितीतून जाऊ, परंतु आपल्याला तो शेवटी त्याच्या राज्यातच घेऊन जाणार आहे. When it happens, when we humble every day before the Lord. हे कधी होणार आहे प्रियांनो? जेव्हा आपण परमेश्वरासमोर नमू आणि झुकू, त्याच वेळेस होणार आहे. When we listen to the counsel of the godly. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे परमेश्वराची वाणी ऐकू, त्याच वेळेस. When the pride start coming in, we start losing it. पण गर्व येऊ नये प्रियांनो. जेव्हा गर्व आपल्यामध्ये येतो, त्यावेळेस आपण गमवायला सुरू करतो. हे ह्यानी काय, त्यांनी काय, मीच भारी. असं नाहीये प्रियांनो. आपलं कल्चर काय शिकवत आहे? तर आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. So when we honor, when we humble before the God, we see the other people as God's creation. They are special. Then God lifts us higher and higher, and He fills us with wisdom. प्रियांनो, जेव्हा आपण आदर करतो, जेव्हा आपण सन्मान करतो, जेव्हा आपण झुकतो, त्यावेळेस परमेश्वर नक्कीच आपला आदर करतो आणि तो आपल्याला उंच स्तरावर घेऊन जातो. Then one more thing we need to be careful here. आणि अजून एक विशिष्ट गोष्ट आहे, आपल्याला लक्ष द्यायचं आहे. God blesses, जेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, we should keep a check on ourselves. आणि त्यावेळेस आपण आपल्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. Because what happens slowly, कारण की काय होऊ शकतं हळूवारपणे, when God blesses, we are engrossed in the blessing. जेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, त्यावेळेस आपण त्या आशीर्वादामध्ये असतो, गुरफटलेले असतो. Then we will forget the blesser. तर आपण ज्याने आशीर्वाद दिला त्याला विसरू शकतो. Because we ask, God gives. कारण की आपण परमेश्वराला मागतो, मला हे दे, ते दे. He gives. तो देतो. Because He is faithful, He is a promise keeper. तो विश्वासू आहे आणि तो देणारा असा परमेश्वर आहे. I took the key, I am going and opening the treasure, everything, so many things are there. Wow, I am so happy, all blessings. ज्यावेळेस किल्ली मिळालेली आहे, त्या खजान्याची जेव्हा किल्ली घेतो, दार उघडतो, त्या खजान्यामध्ये राहतो आणि आपण म्हणतो, वा किती चांगला आहे. Wisdom is mine. आहा, काय आहे? तर ज्ञान माझं आहे, Honor is mine. आदर माझा आहे, Long life is mine. दीर्घायुष्य माझं आहे. And I will start losing Christ, the foundation. पण ज्यांनी हे पुरवलं, जो पुरवठा करणारा आहे येशू, जर त्याला विसरलो तर काय होणार? Then what happens? मग काय होणार आहे प्रियांनो? We get away. The access get cuts all automatically. आणि काय होतं तर ते आपोआपरित्या आपण त्या खजिन्यामधून बाहेर पडायला लागतो. The access cuts. आणि ते खजिन्याचं दार बंद होतं. And we are away from Christ. आणि आपण येशूकडून दुरावले जातो. This may be there. Honor will be there. It happens all. It's going on well. तुमचा आदर असेल, तुमचं दीर्घायुष्य, तुम्हाला बुद्धी असेल, तुम्हाला ज्ञान असेल, But I am away from Christ. परंतु येशूकडून आपला दुरावा होईल. The word of God warns us. परमेश्वराचं वचन आपल्याला सचित करतं. At the end times, many will leave Christ. They don't want Christ. आणि शेवटच्या काळामध्ये अनेक लोक ख्रिस्ताला सोडतील And they will go behind the blessings. आणि नुसतं ते आशीर्वादाच्या मागे पळतील. They go and find the things which will satisfy them. आणि ते स्वतःला समाधानकारक अशा गोष्टींचा शोध घ्यायला सुरू करतील. They go in temporary things. आणि जे तात्कालीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते गुरफटले जातील. But whatever it is, we should stand stable in Christ. परंतु प्रियांनो, काही असू दे, आपण येशूमध्ये स्थिर असणं गरजेचं What आहे. is the use you gain whole world and lose your soul? आणि काय उपयोग जर तुम्ही पूर्ण गोष्टी मिळवल्या परंतु तुम्ही तुमच्या आत्म्याचा नाश केला? So that is all. This is nothing.
Only if I have Christ is enough for me. ह्या सर्व आशीर्वादापेक्षा महत्त्वाचा कोण आहे? जो स्तोत्र आहे, जो सोत आहे, तो येशू आहे. तो असणं गरजेचं आहे. This is the true wisdom. आणि हे खरं ज्ञान आहे प्रियानो. This is the understanding. ही खरी आपली बुद्धी आहे. This is the heavenly knowledge. आणि हे स्वर्गीय ज्ञान आहे. So this is the treasure for me. आणि म्हणूनच जे पवित्र शास्त्र आहे तेच आपला खजाना आहे. This is the treasure. Every day I go and search it. आणि ह्या पवित्र शास्त्रातून आपण रोज अन रोज जाऊन आपल्यासाठीचा खजाना हुडकायचा आहे. Are you learning? तुम्ही काय शिकत आहात प्रियांनो? Are you getting? तुम्हाला काही लक्षात येत आहे का? Are you holding to the promise? काय तुम्ही त्या वचनाला धरून ठेवण्याचं ज्ञान मिळत आहे का? Are you ready to do after this? काय तुम्ही नुसतं ऐकून बसणार आहात का ऐकून करणारे होणार आहात? So what the scripture says, only you hear काय आपल्याला वचन शिकवतं? जर तुम्ही नुसते ऐकणारे झालात तर and you don't do आणि तुम्ही जर ते तसे वागले नाही तर what Jesus says. तर आपल्याला येशू काय म्हणतो? So where we are. तर आपण स्वतः आपल्याला परखूयात आणि विचार करूयात आपण कुठे आहोत. So we need, when a man is open to correction, when a man is open to discipline, he is a wise man. आणि जेव्हा आपण एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपल्याला कुठलीही सुधारण्याची गरज असेल आणि आपण ते ॲक्सेप्ट करून जेव्हा आपण सुधरू असं जेव्हा आपण विचार करतो आणि जेव्हा आपण ऐकायला तयार होतो, परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्यामध्ये सुधारणा करण्याची आपण जेव्हा वृत्ती ठेवतो त्यावेळेस When pastor says come in time, come in time. आपल्याला अनेक वेळा सांगण्यात येतं की तुम्ही वेळेवर या, वेळेवर या. So we need to make correction. मग आपल्याला इथे सुधारणा करण्याची गरज आहे Everybody should प्रियानो. come here at 8:45, including me. आता माझ्यासोबत सगळ्यांनी असं वाटतं की आपण 8:45 वाजता इथे हजर असणं गरजेचं Or else आहे. we tell it. Pastor is telling you. काय आपण असे म्हणू शकतो मनुष्य ह्याच्यामध्ये की काय ठीक आहे म्हणताय ते म्हणू दे. We will tell 5 minutes late. Okay, no. what? 5 मिनिटं तर झालेत काय होईल. We should learn. We should learn. But- That is why I told in the beginning, we are in the process of learning. आणि म्हणूनच प्रियांनो मी सांगितलं की आपण शिकण्याच्या एका प्रवाहामध्ये आहोत जिथं आपण रोज अन रोज शिकण्याची गरज आहे. When we stand on the word of God, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनामध्ये राहतो when we spend time in searching the scripture, आणि जेव्हा त्याच्या वचनामधून शोधण्याचा आपण प्रयत्न करतो so He gives wisdom. त्यावेळेस तो आपल्याला ज्ञान नक्कीच देतो. That is the key to get the wisdom. आणि तीच गुरुकिल्ली आहे आपल्या ज्ञानाची. So though we are in high positions, but still we have to make God as our strong. जरी आपण एक उच्च स्थानी असलो तरी देखील आपल्याला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याची गरज आहे. Let us pray. या प्रियांनो आपण प्रार्थना करूयात. Father, we come to you this. परमेश्वरा या समयी आम्ही तुझ्या चरणाजवळ Once येतो. again, we thank you. आम्ही तुला परत एकदा धन्यवाद देतो. Thank you for speaking to us. धन्यवाद परमेश्वरा तू आमच्याशी बोललास Thank त्यासाठी. you for opening our eyes. तू आमचे नेत्र उघडलास त्यासाठी धन्यवाद. God, we will be not only the hearers but the doers of your word. परमेश्वरा या समयाला आम्ही नुसतं ऐकणारे नाही तर करणारे देखील बनणार आहोत. We will be wise in your sight. Lord. तुझ्याप्रमाणे वागत आम्ही पित्या परमेश्वरा ज्ञानी बनणार आहोत. Let your grace encompass us. Lord. तुझा कृपा आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू दे. Lead us and guide us, Master. तूच आम्हाला चालव आणि मार्गदर्शन In कर. Jesus' name. येशूच्या गोडन गौरवात नावात मागितले म्हणतो ऐक.